वर्षानंतर त्याचं महत्त्व कळतंय. म्हणजे सर्वसाधारणपणे असं विधान केलं जातं की अमोल पालेकरांनी काय केलं रंगमंचावर, त्यांनी मराठी नाटक किंवा भारतीय नाटक वॉट एव्हर हे प्रोसिनियम आर्चमधून बाहेर काढलं. हे एक तुमच्याविषयी बोललं जातं. नाटकाला ही तुमची देणगी मानायची? नाही, देणगी हा खूप मोठा शब्द होईल. हा प्रवास किंवा हा शोध चालू असताना आपल्याला काही नव्या गोष्टी मिळत जातात. याचा अर्थ त्या आधी कोणी केलेला नसतात असं नाही. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की आधी कोणालाही न सुचलेलं किंवा कोणालाही न गवसलेलं असं काही मोलाचं सत्य जर तुम्ही दिलं तर त्याला ती देणगी म्हणायला पाहिजे असं मी मानतो. अशी काही देणगी वगैरे मी दिलेली नाही. मी खूप छोटा आहे याचं मला पूर्ण भान आहे. परंतु आधी लोकांनी जे काही शोधलंय, त्यांना जे काही गवसलंय, ते पुन्हा एकदा मी माझ्या रस्त्याने जाऊन माझ्या पद्धतीने अडखळत ठेच काढत असं शोधत असताना मला तेच सत्य जर पुन्हा गवसलं तर त्याचा आनंद माझ्यापुरता खूप मोठा असतो. एवढंच नाही तर त्या सत्याला एक कुठेतरी वेगळा पदर मिळतो आणि त्याची किंमत मला खूप मोठी आहे असं वाटतं. याच पद्धतीने मी शोध घेत राहिलो. मी म्हटलं आय वॉज फॉर्च्युनेट. अगदी खऱ्या अर्थाने म्हणजे रंगभूमीवरचे अनेक दिग्गज, सत्यदेव दुबेपासून सुरुवात करून सत्यदेव दुबेमुळे माझी ओळख तेंडुलकर, खानोलकर, बादल सरकार, गिरीश कर्नाड, मोहन राकेश अशा रंगभूमीवरच्या दिग्गजांशी झाली. त्यांच्याबरोबर या इतक्या मोठ्या माणसांच्या बरोबर मी मांडीला मांडी लावून त्यावेळेला बसू शकलो. मी खऱ्या अर्थाने लिंबूटिंबू होतो. खूप तरुण होतो. अनुभवानी तर माझ्याकडे काहीच नव्हतं किंवा कुठच्याच लेवलवर मी त्यांच्या पंक्तीला बसण्याची माझी कुवत नव्हती, ताकद नव्हती, लायकी नव्हती. तरी सुद्धा या लोकांनी मला इतकं भरभरून दिलं, इतक्या प्रेमाने मला त्या बरोबरीने बसवून. हे सगळं तुम्ही म्हणताय, मी समजू शकतो, हे नम्रतेने म्हणताय. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, दुबेंनी दिलं वगैरे हे ठीक आहे, पण मग मराठी प्रेक्षकाला तुम्ही बादल सरकार दिलात ना. बादल सरकार आम्हाला माहीत नव्हता. आजही बादल सरकार, त्याचं जुलूस, वल्लभपूरची दंतकथा, त्या आधीचं नाटक, हे सर्व तुमच्यामुळे मराठी प्रेक्षकाला कळलं. हे तुम्ही म्हणजे आज इतक्या वर्षानंतर अशासाठी नाकारायचं नाही की ते तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते तुमचं योगदान आहे. नाही नाही, मी नाकारत नाही आहे किंवा मी विनय हा माझा अजिबात गुण नाही. इनफॅक्ट अनेक लोक मी फार उद्दाम आहे, उर्मट आहे असं म्हणतात. मी दोन्ही नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की बादल सरकार मी इंट्रोड्यूस केला किंवा मोहन. मला असं वाटतं की तो काळ इतका छान होता. त्यावेळेला होणारी देवाणघेवाण, एक वेगवेगळ्या भाषांमधली देवाणघेवाण, म्हणजे गिरीश कार्नाडचं नाटक हे सहजी विजय तेंडुलकर भाषांतरित करायचे. एक दिग्गज माणूस दुसऱ्या माणसाचं हे भाषांतर करायला तयार असतो, हा तो काळ होता आणि ह्या काळाचा मी साक्षी आहे. त्यामुळे ही सगळी नाटकं दुसऱ्या भाषामध्ये काय काय प्रयोग होत आहेत, दुसरी माणसं काय काय प्रयोग करतायत, कलकत्त्यामध्ये श्यामानंद जालांसारखा माणूस काय काय करतोय, हे मी डोळसपणे उघड्या डोळ्यांनी बघत होतो. त्यामुळे कदाचित मला माझी जागा कुठे आहे, मी नेमका किती आहे याचं भान सतत राहिलं. आणि त्याच्याच बरोबरीने हे आपण इथे आणू शकतो का, आपल्या मराठी प्रेक्षकाला हे दाखवू शकतो का, ते दाखवल्यामुळे कदाचित त्याचं अनुभव विश्व आणखी थोडं रुंदावेल, हा त्याच्यामागचा उद्देश होता. त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा भाग हा त्या काळाचा महिमा म्हणायला पाहिजे. आम्ही सगळे जे प्रायोगिक रंगभूमीवर त्यावेळेला धडपडणारे लोक होतो, या सगळ्यांच्या मध्येही एक अतिशय वेगळी, एक अतिशय लोभस अशी मैत्री होती. आज मला थोडंसं वाईट वाटतं ते असं की आज जेव्हा आपण मराठी रंगभूमीवर बघतो तेव्हा मराठी रंगभूमीवर असेच स्वतःच्या पद्धतीने स्वतःची भाषा शोधणारे अनेक रंगकर्मी आहेत आणि त्यांच्या कामाबद्दल मला विलक्षण ओढ आहे, त्यांच्याबद्दल एक प्रेम आहे, आदर आहे. पण एक गोष्ट मला अशी जाणवते की ते एकमेकाचं काही बघत नाहीत. एकमेकाला मदत करायचा तर कुठे प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येकजण एक स्वतःचं स्वतंत्र बेट बनवून त्याच्यावर जगायचा प्रयत्न करतो. मला कुठेतरी असं वाटतं की असं असू नये. हे जर हे मोडून आपण एकत्र आलो तर पुन्हा एक अशी रसरशीत
चळवळ ज्याला आपण म्हणू जी त्यावेळेला होती ती उभी राहू तशी उभी राहू मला सांगा शकेल. हे कधी बिघडलं म्हणजे ही मॅन्युप्युलेशन हे राजकारण अशा प्रकारे पाय ओढणं कधी मराठी रंगभूमीवर सुरू झालं? नेमकं कधी मला नाही सांगता येणार, परंतु मला वाटतं कदाचित टीव्हीचा जेव्हा उदय झाला त्यावेळेला हे कुठेतरी व्हायला सुरुवात झाली. कारण आणखी एक वेगळं माध्यम आमच्या पुढे आलं, त्याचं आकर्षण, तिथे जाऊन काही करणं, मग त्याची गणितं, त्याचं हे सगळं कुठेतरी व्हायला सुरुवात झाली होती. त्यावेळेला मला असं दिसतं की हे हळूहळू हळूहळू प्रायोगिक रंगभूमीची जी चळवळ होती ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली.